मिरज सुधार समितीच्या अध्यक्षाविरोधात बनावट प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप. मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार. मिरज सुधार समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अल्लाबक्ष अब्दुल रहमान काझी ॲडव्होकेट ए काझी यांनी अर्जदारांच्या नावे बनावट व खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून त्यावर बनावट सह्या व अंगठ्यांचे ठसे उमटवून ते न्यायालयीन कामकाजात सादर केल्याचा आरोप करत मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार संतोष लक्ष्मण माने, विशालदीप रामराव लिपाने आणि शकील अहमद हयातचंद पिरजादे यांनी दिली आहे. तक्रारीनुसार तिन्ही तक्रारदार हे मिरज सुधार समितीमध्ये कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत असून समितीची सन 2009 मध्ये नोंदणी झाली आहे. तक्रार नमूद केल्याप्रमाणे दिनांक 4 जुलै 2026 रोजी मिरज सुधार समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अल्लाबक्ष अब्दुल रहमान काझी व समितीच्या सदस्या अरिफा अल्लाबक्ष काझी यांच्या विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 242/2026 दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तक्रारदारांनी समितीच्या कागदपत्रांची पाहणी केली. यावेळी दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी मिरज येथील नोटरी ॲडव्होकेट बी सपकाळ यांच्या समक्ष त्यांच्या नावाने प्रतिज्ञापत्र करण्यात आल्याचे आढळून आले. मात्र तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार ते रोटरी कार्यालयात गेले नव्हते, त्यांनी कोणत्याही प्रतिज्ञापत्रावर सह्या केल्या नव्हत्या, तसेच अंगठ्यांचे ठसेही दिले नव्हते. तक्रारीनुसार हे कथित प्रतिज्ञापत्र सांगली येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयातील बदल अर्ज क्रमांक 597/2023 मध्ये दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी दस्तऐवज म्हणून सादर करण्यात आले. संबंधित फेरिस्तमध्ये तक्रारदारांचे फोटो लावून त्यावर बनावट अंगठ्यांचे ठसे व सह्या करून ते दस्तऐवज खरे असल्याचे भासवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ॲडव्होकेट अल्लाबक्ष अब्दुल रहमान काझी यांच्या विरोधात प्रचलित कायद्यानुसार गुन्हा नोंदवून फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदारांनी मिरज शहर पोलीस ठाण्याकडे केली आहे. दरम्यान या तक्रारीवर पोलिसांकडून पुढील काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. मिरज सुधार समितीचे अध्यक्ष अल्लाबक्ष काझी यांनी आमचे नावाचे खोटे नोटरी आणि सही अंगठे वगैरे करून कोर्टामध्ये सादर केलेलं आहे आणि आम्हाला ते वाटलं की हे आमची नावाचं खोटं अंगठी आणि सिग्नेचर केले म्हणून आम्ही पी आय साहेबांकडे भेटलो. पी आय साहेबांना सांगितलं की आमचे अंगठी आणि सिग्नेचर डुप्लिकेट घेतले आणि नोटरी पण ही डुप्लिकेट केलेली आहे आणि हिची चौकशी होऊन हिच्यावर अल्लाबक्ष काझीवर यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे. त्यांनी आमचे नावे म्हणजे माझं स्वतःचं संतोष माने, शकील पिरजादे साहेबांचं एक खोटे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे आणि खोटं प्रतिज्ञापत्र, खोट्या सह्या, खोटे अंगठे करून चॅरिटीची फसवणूक केलेली आहे असं आम्हाला दिसतंय. नोटरी करून त्याची आम्ही रितसर तक्रार साहेबांकडे दिलेली आहे. त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी ही आमची इच्छा आहे.